मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जेवणाची वेळ होती, सर्व विद्यार्थी त्याचबरोबर रेसिडेंट डॉक्टर हे देखील जेवणासाठी खानावळीत बसलेले होते आणि नेमकं त्याच वेळी हे विमान कोसळलं। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं आता समोर येऊ लागलंय। पायलटकडून विमान लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र लँडिंग आधीच अपघात झाल्याची सूत्रांमार्फत माहिती मिळते। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दुःख व्यक्त केलेलं आहे। मोठा अपघात आहे हा, यात मोठं नुकसान झालेलं आहे। 1978 नंतरचा हा मोठा अपघात जो आहे तो सध्या झालेला आहे। एकूण 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। पायलट, फर्स्ट क्लास ऑफिसर, त्याचप्रमाणे 10 क्रू मेंबर आणि अनेक प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। यामध्ये 169 भारतीय प्रवासी होते, तर 53 ब्रिटिश प्रवासीही प्रवास करत होते। 7 पोर्तुगीज प्रवासी आणि 1 कॅनडियन प्रवासी प्रवास करत होते। आणि या विमानाचा अपघात झाल्यानंतर कशा प्रकारे हा अपघात झाला त्याची दृश्य आपण दुसऱ्या विंडोमध्ये पाहतोय। तर विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक असल्याचं आता समोर आलेलं आहे। अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी आहेत आणि त्या देखील या विमानामध्ये क्रू मेंबर म्हणून होत्या आणि विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत। आता या विमानातून कोण कोण प्रवास करत होतं या संदर्भातली माहिती समोर यायला सुरुवात झालेली। अपर्णा महाडिक या दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करत होत्या, त्या स्वतः क्रू मेंबर होत्या। अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत, या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी आहेत। तर 242 जण या विमानातून एकूण प्रवास करत होते, त्यामध्ये 12 क्रू मेंबर्स, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स यांचा देखील यामध्ये समावेश होता। त्यातीलच अपर्णा महाडिक या एक क्रू मेंबर होत्या। अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची माहिती आता समोर येते। सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या त्या पत्नी आहेत आणि त्या देखील या विमानामध्ये क्रू मेंबर होत्या। विमानतळावरून उड्डाणानंतर पायलट समीर सबरवाल यांनी मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला होता। टेक ऑफ नंतरच्या काही मिनिटातच विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं। यावेळी या वसतिगृहात जे विद्यार्थी होते, जे डॉक्टर्स होते, ते जेवण करत होते आणि त्याच वेळी हा अपघात झालेला आहे। वसतिगृहाच्या इमारतीचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहेच। कशा प्रकारे नुकसान झाले त्याची दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत। या विमानाचा भाग जो आहे तो या इमारतीत अडकून पडलेला आहे। विमानाचे पार्ट्सही इतरत्र पसरलेत।